भगवान गजानन बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान गजानन बाबा आपल्या सर्वांकडून करून घेत असलेले श्रीमद भागवत कथेचं पारायण आणि आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्यामुळे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपल्या सर्वांच्या पूर्वेमुळे ज्यांच्या दर्शन आशीर्वाद सत्संग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे, ज्यांनी आपलं वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमाच्याद्वारे कथेच्या माध्यमाच्याद्वारे संत वाङ्मयाचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्मजागृतीतून राष्ट्र जागं करण्याचं असं अलौकिक कार्य ज्यांच्या प्रवचन कीर्तनाच्या आणि कथेच्या माध्यमातून घडत आहे, असे आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे हरिभक्तपरायण सातपुते महाराज यांच्या वचनामृता श्रीमद भागवत कथेचा आपल्याला सर्वांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होतो आहे। आणि महाराजांच्या या कथा श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आणि भगवान गजाननचा हा या उत्सव साजरा करून या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवान गजानन बाबांचे आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होत राहो, अशा बाळनाथ माऊली संस्थांच्या वतीने मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द संपवतो। हरिओम शांती, हरिओम शांती।